चला नमस्कार. न्यायालय भरती सर्व न्यायालयाचे शिपाई असेल, हमाल असेल, वाहन चालक असेल किंवा लिपिक असेल, यासाठी भारतीय राज्यघटनेवर अत्यंत महत्त्वाचे 25 क्वेश्चन सगळ्या एक्झामला विचारलेले आहेत. चला जास्त तुमचा वेळ घेत नाहीये, लगेच आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे, पहिले चॅनल सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. आपल्या श्री अकॅडमी ॲपवरती न्यायालय शिपाई हमाल टेस्ट सिरीज 10 पेपर असतील, तुम्हाला तसे 20 मिळतील. 10 पेपर प्लस नोट्स असेल. या फीस दोघांची फीस फक्त 99 रुपये आहेत. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर हा नंबर दिला 9552625563 तुम्ही संपर्क करू शकता. ओके, चला जास्त तुमचा वेळ घेत नाही, लगेच आपण सुरुवात करू. ओके, चला. भारतीय राज्यघटनेचा सरनामा काय दिलाय? भारतीय राज्यघटनेचा सरनामा, ज्याला आपण प्रिलिमिनरी म्हणतो, कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्फूर्ती घेऊन आपण लिहिलेला आहे? आम्ही भारताचे नागरिक आपण म्हणतो. तर हा सरनामा कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्फूर्ती घेऊन आपण लिहिलेला आहे? तर अमेरिका. कुठला? पर्याय क्रमांक 3 अमेरिका. आम्ही भारताचे लोक हे आपण जे सरनामा आहे तो अमेरिकेवर स्फूर्ती घेऊन लिहिलेला. पुढचा, घटना समितीची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946. तुम्हाला विचारतात की घटना समिती पहिली बैठक कधी झाली, तो ऑलरेडी दिलेली आहे. 9 डिसेंबर 1946 झाली. कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली? बघा, घटना समिती तुम्हाला माहिती अध्यक्ष कोण आहे? राजेंद्र प्रसाद. परंतु 9 डिसेंबरला जी का पहिली बैठक झाली त्यावेळेस राजेंद्र प्रसाद त्याचे अध्यक्ष नव्हते, तर अध्यक्ष होते तात्पुरते डॉक्टर सचिननाथ सिन्हा. तर लक्षात ठेवा, 9 डिसेंबरच्या पहिल्या बैठकीचे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर सचिननाथ सिन्हा नंतर 2 दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबर 1946 या दिवशी कायमस्वरूपी अध्यक्ष झाले, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग तुम्हाला प्रश्न विचारला की घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न काय त्यावर लक्षात ठेवा न्यायालयावाले. एक प्रश्न म्हणजे नोकरी जाणे. घटना समितीचे अध्यक्ष म्हटलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, परंतु घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर किंवा पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर सचिननाथ सिन्हा. पहिली बैठक कधी भरली? 9 डिसेंबर 1946. काही प्रश्न विचारतील फिरून, फक्त लक्षात ठेवा. चला पुढचा क्वेश्चन बघा. 42व्या घटना दुरुस्तीने 42वी घटना दुरुस्ती कधीची? हा सुद्धा प्रश्न आहे. 42वी घटना दुरुस्ती कधीची आहे? तर 1976ची. 42व्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये कोणते 3 नवीन शब्द जोडण्यात आलेले आहेत? 42वी घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना किंवा मिनी घटना सुद्धा म्हणतात, कारण खूप मोठ्या त्या ठिकाणी घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. 42 मध्ये खूप घडामोडी झाल्या. बघू, तर 42व्या घटना दुरुस्तीने पहिलं समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या 3 शब्द जोडलेले आहेत सरनाम्यामध्ये. आणि सरनाम्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात की आतापर्यंत सरनाम्यामध्ये किती घटना दुरुस्त्या झाल्या? तर एकच घटना दुरुस्ती सरनाम्यामध्ये झाली, ती म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द जोडले. म्हणजे 1976 पर्यंत समाजवादी शब्द नव्हता, धर्मनिरपेक्ष नव्हता आणि एकात्मता शब्द नव्हता. तर हे आपण 3 शब्द जोडलेले आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटना स्वीकृत म्हणजे अडॉप्टेड, स्वीकृत कोणत्या तारखेला करण्यात आलेली आहे? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तारीख 26 नोव्हेंबर 1949 दिली तुम्हाला इथं. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना आपण स्वीकृत केलेली आहे, त्याची अंमलबजावणी नाही. आणि 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द सुद्धा ऍड केले. तुम्हाला ते लगेच कळवा म्हणून दिलेलं आहे. आणि आपली घटना अंमलबजावणी कधी झाली? तर 26 जानेवारी 1950 ला अंमलबजावणी स्वीकृत आहे. 26 नोव्हेंबर 1949 लक्षात ठेवा. पुढचं बघा. न्यायालय शिपाई भरती हमाल टेस्ट सिरीज प्लस 10 पेपर प्लस नोट्स तुम्हाला घ्यायचे असेल तर या नंबर दिसतो, या नंबरला संपर्क करा. फोन किंवा गुगल पे नंबर आहे. 99 रुपये सेंड करा आणि व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, मिळून जाईल. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे? तुम्हाला मसुदा समिती देतील किंवा मसुदा जर नाही तर डायरेक्ट इंग्रजी ड्राफ्टिंग कमिटी, दोन्ही एकच आहे. ड्राफ्टिंग कमिटी म्हणजेच मसुदा समितीचे अध्यक्ष. इथे खाली तुम्हाला इमेज दिलेली आहे. कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष. एकूण सदस्य 7 सदस्य होते. अध्यक्षासह एकूण या समितीमध्ये 7 सदस्य होते, एवढं लक्षामध्ये ठेवा. चला, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद केलेली आहे? कलम 14, कलम 15, कलम 16, कलम 17. तर कलम 17 अस्पृश्यता पाळणे हा त्या ठिकाणी गुन्हा आहे. कलम 17 ने अस्पृश्यता नष्ट केलेली आहे. चला जास्त वेळ घेत नाही, फास्ट घेऊ आपण, काळजी करू नका. आणि नोट्स सगळी वाचून घ्या. ज्यांनी नोट्स घेतली असेल त्या सगळ्यांनी नोट्स पटकन दिवशी वाचून घ्या.
नोट्स 2-3 वेळेस वाचून घ्या. न्यायालय शिपाई भरतीला त्यातले क्वेश्चन सगळे असतील. चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमास घटनेचा आत्मा आणि हृदय असं म्हटलेलं आहे? कुठलं कलम आहे? कलम 32. कलम 32 ला भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे? ती घटनेचा आत्मा आणि हृदय आहे. कलम 32. शिक्षणाचा अधिकार आरटी कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट केलेला आहे? तर ती घटना दुरुस्ती 86वी घटना दुरुस्ती कधीची आहे? 2002 ची 86वी घटना दुरुस्ती याने शिक्षणाचा अधिकार अर्थात आरटी हा मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट केलेला. पुढचा प्रश्न, पुढचा 9 नंबरचा क्वेश्चन आहे मूलभूत हक्काचं संरक्षण. मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? संसद, राष्ट्रपती, न्यायमंडळ, पंतप्रधान. कोणाकडे आहे मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याजवळ? न्यायमंडळाकडे. खाली तुम्हाला त्याची इमेज सुद्धा दिलेली आहे बघा. आणि इकडे काही ते संरक्षण लावले बाजू. कोणाला आहे? तर न्यायमंडळ. पुढचा आहे सध्या भारतीय नागरिकांना एकूण किती मूलभूत हक्क प्राप्त आहेत? बघा, सध्या भारतीय नागरिकांना एकूण किती मूलभूत हक्क प्राप्त आहेत? तर टोटल भारतीय नागरिकांना सध्याच्याला 6 मूलभूत हक्क प्राप्त आहे भारतीय नागरिकांना. ओके, पुढचा बघा प्रश्न. पुढचा क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आलेला आहे? मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्व, मूलभूत हक्क हे महत्वाचे. यावर तुम्हाला 3 प्रश्न असतील. त्यातला मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आलेला आहे? ती समिती म्हणजे सुवर्ण सिंह समिती. कुठली आहे? सुवर्ण सिंह समिती. सुवर्ण सिंह समिती. मग या सुवर्ण सिंह समितीने काय केलेलं आहे? शिफारस केली आणि या शिफारशीनुसार 42वी घटना दुरुस्ती केली आपण. कितीवी? 42वी घटना दुरुस्ती कधीची आहे? 1976. आणि मग या 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्याचा समावेश केला. मूलभूत कर्तव्य किती भागामध्ये आहेत? भाग तुम्हाला विचारतील. मूलभूत कर्तव्याचा भाग किती आहे? भाग 4A. भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. कलम किती आहे? तर कलम 51A. लक्षात ठेवा, दोन्ही सुद्धा ए आहे. भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत आणि कलम 51A मध्ये हे 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केले. 42व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्य त्या ठिकाणी समाविष्ट केले. म्हणजे किती? 10 मूलभूत कर्तव्य 42व्या घटना दुरुस्ती. त्याच्यानंतर 86वी घटना दुरुस्ती केली. 86वी घटना दुरुस्ती आपण आता पाहिली. कधीची आहे? 2002 ची. या 86व्या घटना दुरुस्तीने परत एक मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये ऍड केलं. आणि सध्याच्या घडीला तुम्हाला जर प्रश्न विचारला की मूलभूत कर्तव्यामध्ये एकूण किती कर्तव्य आहेत, तर सध्याच्या टोटल 11 मूलभूत कर्तव्य आहेत. एवढं लक्षात ठेवा. 42व्या घटना दुरुस्तीचे 10 आणि 86व्या घटना दुरुस्तीचे 1 असे टोटल 11 मूलभूत कर्तव्य सध्या. चला, पुढचा क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेतील कलम 44 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? समान नागरिक कायद्या संदर्भामध्ये कलम 44 आहे. आणि सध्या समान नागरिक कायदा लागू करणारं पहिलं एक सध्याच्याला एकच राज्य जे म्हणजे गोवा. गोवा या राज्याने समान नागरिक कायदा लागू केलेला आहे. अजून सुद्धा एक आहे, पण सध्या गोवा. लक्षात ठेवा, कलम 44 समान नागरिक कायदा संदर्भात आहे. पुढचा 13 नंबरचा क्वेश्चन बघा. खाली तुम्हाला इमेज दिल्या, त्या इमेजवरून तुम्ही उत्तर लक्षात राहू शकता, त्यामुळे तुम्हाला इमेज दिल्या. पुढचा, राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आहे? DPSP मार्गदर्शक. तुम्हाला म्हटलं मार्गदर्शक तत्व, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य. लक्षात ठेवा. आता मार्गदर्शक तत्व कोणत्या भागात आहे? आपण आता मूलभूत कर्तव्य पाहिलं 4A मध्ये. मग मार्गदर्शक तत्व तुमचे भाग 4 मध्ये. भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व, भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य आणि भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहे. ओके, चला. तर मार्गदर्शक तत्वाचं भाग आहे भाग 4. कलम किती आहे? तर कलम 36 ते 51. बघा, भाग 4 कलम 36 ते 51. कलम 36 ते 51 भाग 4 मार्गदर्शक तत्व आहे. मूलभूत कर्तव्य भाग 4A कलम 51. ओके, चल पुढचं. ग्रामपंचायतीचं संघटन करण्याची तरतूद कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? ठीक आहे, तर कलम 40 मध्ये दिलेली आहे. कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचं संघटना संदर्भामध्ये तरतूद दिलेली आहे. 15 नंबरचा क्वेश्चन आहे बघा.
86व्या घटना दुरुस्तीच्या नंतर बघा, 86व्या घटना दुरुस्ती नंतर मूलभूत कर्तव्याची एकूण संख्या किती झालेली आहे सांगितलं तुम्हाला. 42वी घटना दुरुस्ती झाली, तर त्यामध्ये मूलभूत कर्तव्य आपण ऍड केले 10 मूलभूत कर्तव्य. त्याच्यानंतर परत 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 ला, त्याच्यात एक मूलभूत कर्तव्य ऍड झालं आणि टोटल आता 86व्या घटना दुरुस्तीच्या नंतर मूलभूत कर्तव्याची एकूण संख्या किती आहे तर 11. 86वी घटना दुरुस्तीच्या नंतर विचारलं 11. 42व्या घटना दुरुस्तीने किती मूलभूत कर्तव्य होते तोपर्यंत समाविष्ट केले तर 10. ओके, चला. भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतात तर भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे भारताच्या राष्ट्रपतींना शपथ देतात. पुढचा आहे बघा, राष्ट्रपतीचा कार्यकाल, राष्ट्रपती आहे त्यांचा कार्यकाल हा किती वर्षाचा असतो. किती वर्षाचा असतो तर 5 वर्षाचा असतो. आणि कलम 56 नुसार दिले त्यांनी 5 वर्ष असतो. आणि राष्ट्रपतीला पुन्हा त्या ठिकाणी निवडून येऊन पुन्हा राष्ट्रपती बनवू शकतो. राष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्ष असतो तर 5 वर्षाचा असतो. पुढचं, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक, कलम 108 आहे का कलम 110 आहे मला कमेंट करा. संयुक्त बैठकीचं कलम किती आहे, कलम 110 आहे का 108 आहे. ठीक आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे. याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत, कन्फ्युज होऊ नका, नीट सांगतो बघा. प्रश्न काय, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार, बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो आहे राष्ट्रपतींना. परंतु जर प्रश्न तुम्हाला असा विचारला, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण असतं किंवा अध्यक्ष कोण असतं, बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना. पण जर अध्यक्ष विचारला तुम्हाला, संयुक्त बैठक आहे, या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात तर लोकसभेचे सभापती. कोण, लोकसभा सभापती, लोकसभा सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे सभापती या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात. संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपती असतो. 2 प्रश्न लक्षामध्ये ठेवा. चला पुढचं बघा, 19 नंबरचा हा प्रश्न आहे महत्वाचा. राष्ट्रपतीवर महाभियोग, राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याची तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे तर कलम 61. कलम 61 मध्ये राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया दिलेली आहे. कलम 61 लक्षात ठेवा. चला 20 नंबरचा, राज्यसभेवर राष्ट्रपती किती सदस्याची नियुक्ती करतात, पण कुठल्या नामनिर्देशनानुसार राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्याची नियुक्ती करतात. कला असेल, विज्ञान असेल, ठीक आहे, क्रीडा असेल, या संदर्भात तर एकूण टोटल 12 सदस्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात राज्यसभेवर. चलो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय, इथं 2 प्रश्न विचारतील तुम्हाला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं विचारतील किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं विचारतील. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय किती आहे तर ते आहे 65 वर्ष. आणि प्रश्न जर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं तुम्हाला निवृत्ती वय विचारलं ते आहे 62 वर्ष. 62 कोणाचं आहे तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्ती वय 62 आहे, सर्वोच्च न्यायालयाचं 65 आहे. उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते. प्रश्न काय विचारलाय, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते. प्रश्न फिरून असाच विचारतील, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो. बघा, कोणाद्वारे केली जाते आणि कोण करतो दोन्ही एकच आहे, अर्थ लक्षात ठेवा. तर कोण करतं, राष्ट्रपती. राज्यपालाच्या सल्ल्याने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, राष्ट्रपती करतो. 23 नंबरचा क्वेश्चन बघा, खाली तुम्हाला इमेज सुद्धा त्या संदर्भात दिलेली आहे. बघा, कलम 124, कलम 124 हे कशाशी संबंधित आहे, उच्च न्यायालय संदर्भात, जिल्हा न्यायालय, सर्वोच्च न्यायालय निवडणूक. तर कलम 124 नुसार हे सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची रचना संदर्भात आहे. कलम 124 सर्वोच्च न्यायालय संदर्भामध्ये आहे. चला, मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी रीट काढण्याचा अधिकार कोणाला आहे. रीट दोघांना आहे, उच्च न्यायालयाला सुद्धा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आहे. म्हणजे सर्वोच्च आणि उच्च न्यायालय दोघांना. तुम्ही जर पाहिलं असेल तर सर्वोच्च न्यायालय कलम 32 नुसार आहे आणि उच्च न्यायालय 226 नुसार काहीतरी त्या ठिकाणी आहे. कलम एकदा बघून घ्या, उच्च न्यायालय 226च आहे का एकदा चेक करून घ्या. पण सर्वोच्च न्यायालय बरोबर आहे कलम 32.
आणि संयुक्त बैठकीचं सुद्धा कलम तुम्हाला विचारलं 108 आहे की 110 ते पण कमेंटमध्ये सांग. ओके, चल 25 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. स्वतंत्र भारताला स्वातंत्र्य मिळालं, स्वतंत्र भारताचे पहिले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर ते आहे एच जे कनिया. खूप वेळा यावर प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्हाला जर त्या ठिकाणी 10 टेस्ट पेपर मिळणार आहेत प्लस नोट्स मिळणार आहे, तर त्याची फीस फक्त 99 रुपये ठेवलेली आहे. तुम्हाला जर ही घ्यायचं असेल तर आपला नंबर आहे, तर तुम्हाला नंबर देतोय 95 52 62 95 63. या नंबरला फोन पे नंबर आहे, गुगल पे नंबर आहे. 99 रुपये सेंड करा, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा. व्हॉट्सअपला मी पाहिल्याच्या नंतर लगेच तुम्हाला ती नोट्स सोबत त्या ठिकाणी जे सराव पेपर आहेत ते सराव पेपर सुद्धा तुमच्या व्हॉट्सअपला मिळतील. त्यासाठी सोबत तुम्हाला एक उत्तरपत्रिका मिळेल. व्यवस्थित झेरॉक्स काढा आणि सोडवा. तुम्हाला किती प्रश्नाची उत्तरं बरोबर येत आहेत, म्हणजे तुम्हाला किती मार्क येत आहेत. कारण 2018 पासून 2025 पर्यंत जी काही न्यायालयाची शिपाई भरती झालीत त्यानुसारच आपण ते पेपर काढलेले आहेत. त्यामुळे तसेच तुम्हाला सेम पेपर 26 एप्रिलला येईल. हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन आहेत सर्वांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करून द्या. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा.